नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोन्नीमच्या या स्मशानभूमीत आहे की जी स्मशानभूमी या ठिकाणी मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी वापरली जाते। मात्र याच स्मशानभूमीचा दुसरा देखील वापर या आगोरी पूजेसाठी केला आणि ती पोस्ट व्हायरल झाली। त्यानंतर मात्र ही मोन्नीमची स्मशानभूमी चर्चेत आलेली आहे। मागील काही दिवसापूर्वीच सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर मोडणीम असेल आणि आसपासच्या परिसरात आता त्या पोस्टमुळे दहशतीचं मोठ्या प्रमाणात वातावरण तयार झालंय। खरं तर त्या सोशल मीडियात झालेल्या पोस्टमुळे सरपंच पदासाठी आगोरी पूजा घालण्यात आल्याची पोस्ट होती आणि त्यानंतर मग मात्र खऱ्या अर्थानं मोन्नीम असेल आणि आरण असेल, मोन्नीममध्ये पूजा झाली, त्यानंतर आरणमध्ये देखील पूजा झाल्याची माहिती हाती मिळाली आणि मग खऱ्या अर्थानं ही पूजा सरपंच पदासाठीच घातली गेली की यामध्ये काही राजकीय सुडापोटी कोणीतरी हा मेसेज व्हायरल केलाय आणि असे अनेक प्रश्न निर्माण झाले। आणि त्यानंतर ज्या पोस्टमध्ये जे सांगण्यात आलं होतं त्या पोस्टमुळे देखील या भागातले जे व्यावसायिक असतील, मग ते हॉटेल व्यावसायिक असतील, रसवंतीगृह असेल किंवा इतर जे नागरिक आहेत आणि खास करून राजकीय सुडापोटी जर ही पोस्ट असेल तर राजकीय व्यक्तींबरोबरच सर्वसामान्य जे काळे चष्मे घालतायत त्या सगळ्या व्यक्तींकडे संशयाच्या नजरेनं आता सध्या पाहिलं जात आहे। ही जी पोस्ट व्हायरल झाली त्या पोस्ट मागील उद्देश काय आहे, ती पोस्ट कोणी सोशल मीडियात व्हायरल केली आणि त्याचा तपास पोलीस यंत्रणा करणार का, हा सध्या मोठा प्रश्न आहे। वातावरण तर सध्या दहशतीचं आहे। मोन्नीममधल्या चौकात हॉटेलमध्ये आणि पानपट्टीवर देखील याच आगोरी पूजेची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे। या ठिकाणी पाहायचं झालं तर समोरच्या बाजूला जे ठिकाण त्या सोशल मीडियातल्या पोस्टवरती दाखवण्यात आलेलं होतं ते ठिकाण जर पाहायचं गेलं तर सध्या तरी तिथं कुठलीही बाजू किंवा कुठलीही दृश्य किंवा कुठलीही पूजा केल्या गेल्याचं आपल्याला निदर्शनास येत नाही। त्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये 2-3 मुद्दे प्रकर्षानं जाणवतात की ज्यामुळं ही जी पोस्ट आहे ती केवळ राजकीय ईर्ष्येपोटी किंवा सोडापोटी केली गेली असल्याचं प्रथमदर्शनी जाणवत असलं तरी आगोरी पूजा झाली किंवा नाही याबाबत तपास होणं अतिशय गरजेचं आहे। कारण सध्या मोन्नीम आणि मोन्नीममधील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत। या झालेल्या आगोरी पूजेबाबत राजकीय ह्याच्यामधून चर्चा होत असली तरी सामाजिक जाणीव जी आहे ती प्रचंड या सामाजिक जाणीवेमध्ये खळबळ माजल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2-3 मुद्दे यातले महत्त्वाचे वाटत आहेत की ही जी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली त्या पोस्टमध्ये गेल्या 10 वर्षात सत्तेत असून देखील कुठलीही कामं केली गेली नसल्याचं सांगण्यात आले आणि त्यामुळेच आगामी निवडणुकीमध्ये मोन्नीम ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीमध्ये सरपंच होता यावं आणि आपल्याच बाजूने कौल लागावं म्हणून हे अशी आगोरी पूजा केली गेल्याचं म्हटलंय आणि त्यासाठी बळीचा बकरा देखील देण्यात आल्याचं या ठिकाणी बोललं जातंय, त्या पोस्टमधून सांगितलं गेलंय। आणि त्यानंतर पुढचा जो धक्कादायक प्रकार आहे, जे पुढचे खालचे जे 2-3 स्टेटमेंट आहेत ते फार धक्कादायक आणि त्यामुळेच मोन्नीमसह परिसरात त्या स्टेटमेंटमुळं प्रचंड दहशत आता सध्या वातावरण गढूळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की ही पूजा झाल्यानंतर या पूजेसाठी 2-3 लाख रुपये तथाकथित महाराजाला देण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर गोणी भरून राख जे आहे ती सध्या नेण्यात आलेलं सांगण्यात आलंय की ज्याने कुणी पूजा, जी काळा चष्मा घातलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं ही गोणी भरून राख घरी नेलं असल्याचं या पोस्टमध्ये उल्लेख केला गेलाय। आणि मग ही जी राख आहे ती चहाच्या मार्फत असेल किंवा जेवणामार्फत असेल किंवा इतर खाद्यपदार्थ किंवा पेयांच्या माध्यमातून ती नागरिकांमध्ये वाटली जाईल हे असं देखील सांगण्यात आलं। आणि मग त्यानंतरच हे सगळं वातावरण जे आहे ते शंका, कुशंका आणि गढूळ निर्माण झालंय। प्रचंड मोन्नीमकर दहशतीमध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याचं आव्हान आता चर्चासुद्धा सोशल मीडियात आता रंगू लागली आहे। खरं तर ही जी राख आहे त्या राखेवरूनच खऱ्या अर्थानं आता मोठा किंवा प्रचंड अशी अस्वस्थता निर्माण समाजामध्ये झालेली आहे की ती कुठल्या हॉटेलमध्ये गेली असेल, कोणाच्या घरी गेली असेल किंवा चहाच्या टपरीवरती गेली असेल किंवा हॉटेलमधून, आणि त्यामुळं याचा फटका ही जरी एकीकडे सोशल मीडियातून पोस्ट आलेली असली तर दुसऱ्या बाजूनं दुसरा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आता पाहायचं किंवा मिळायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आसपासच्या बाजूला जी शाकाहारी किंवा मांसाहारी हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या टेबलला जेवायला गेल्यानंतर ही चर्चा होत असताना दिसते की ही राख तुझ्या तर हॉटेलमध्ये आली नाही ना, त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांचे धाबे जाणलेले आहेत आणि त्याचा परिणाम ग्राहकांवरती झाल्याचं देखील बोललं जाते। आता ही सगळी पोस्ट आणि सोशल मीडियात होत असलेलं व्हायरल जे
आहे की नाही सत्य यामागचं हे पोलीस प्रशासनापुढं मोठं आव्हान असणार आहे. आणि या पोस्टमध्ये आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला गेला आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये अशा 3 पूजा करण्यात आल्या आणि त्यातली एक पूजा हे मोडणीमच्या या स्मशानभूमीच्या बाजूला करण्यात आली आणि दुसऱ्या ज्या 2 पूजा आहेत त्या तथाकथित आगोरी महाराजांच्या ह्याच्या खाली करण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता यामधून 2 सुद्धा निष्कर्ष निघतील की असा एक निष्कर्ष निघतोय की राजकीय ईर्ष्यापोटी सोडापोटी कुठल्या तरी व्यक्तीला सत्ताधाऱ्यामधल्या कुठल्या तरी व्यक्तीला टार्गेट केलं जात आहे का. आणि दुसरी बाजू अशी आहे की याच नावाखाली जो कोणी तथाकथित आगोरी महाराज आहे किंवा पूजा केली असेल किंवा नसेल त्या आगोरी महाराजाला देखील टार्गेट केलं जातंय का असं देखील या ठिकाणी चर्चा होते. 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पोलीस प्रशासनापुढं याचं पण मोठं आव्हान असणार आहे. या स्मशानभूमीत आगोरी पूजा झाली की नाही याचा शोध घेणं. दुसरा मुद्दा असा आहे की सोशल मीडियामध्ये ही पोस्ट कोणी व्हायरल केली त्याचा शोध घेणं आणि ह्या 2 बाबीतून सत्य काय आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर मांडणं हे पोलीस प्रशासनापुढं आव्हान असणार आहे. कारण आता काही दिवसानंतर काही महिन्यानंतर राजकीय ग्रामपंचायतीचा राजकीय बिगुल वाजेल आणि त्यानंतर या राजकीय बिगुल वाजल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता किंवा घबराट निर्माण या पोस्टमुळे या घटनेमुळे होऊ शकते. त्यामुळं आगामी कालावधीमध्ये पोलीस प्रशासनानं याचा शोध घेणं आणि तथाकथित जर पूजा झालीच असेल तर ती कुणी केली आणि कशासाठी केली याचा शोध घेणं आणि त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करणं भाग पाडणं. दुसरी गोष्ट जर अशी पूजा झाली नसेलच तर ही पोस्ट सोशल मीडियामध्ये का व्हायरल झाली, कोणी व्हायरल केली आणि यामागचा हेतू काय हे देखील समोर येऊन त्या संबंधित व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे. सध्या तरी मोडणीम आणि आरण परिसरातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आणि त्याचबरोबर प्रचंड घबराट दहशत यामुळं निर्माण झाली आहे. तर आता पोलीस प्रशासनापुढे हे आव्हान आहे. पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हे आव्हान पेलणार आणि हे सगळे जे काही पडद्यामागचे कृत्य करणारी लोक आहेत ते जनतेसमोर येणार का हे आव्हान असणार आहे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणे.